बीडच्या केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान राडा झालाय। कोरडेवाडी ते साठवण तलाव व्हावा यासाठी हे रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। अहिल्यानगर अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेला रास्ता रोको सध्या वेगळ्याच वळणावर पोहोचलेला आहे। इथे वाहनांच्या देखील मोठ्या रांगा पाहायला मिळतात। या आंदोलनादरम्यान काहीसा राडा देखील झालेला आहे। अनेक परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक झाली, यामध्ये काही प्रवासी देखील जखमी झाल्याचं समजतंय। पोलिसांकडून आंदोलकांना थांबवण्यासाठी विनंती केली गेली, मात्र गेल्या 2 तासांपासून हा सगळा प्रकार सुरू आहे। याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। स्वानंद पाटील आपल्या सोबत आहे। स्वानंद, आताची काय नेमकी परिस्थिती आहे? आंदोलकांचं काय नेमकं म्हणणं आहे आणि एकंदरीतच वातावरण कसं आहे? दीपक, गेल्या काही दिवसापासून बीडच्या केजमधील कोरडेवाडी येथे साठवण तलाव व्हावा या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे। आज हे आंदोलन थेट केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलं। गेल्या 2 तासापासून इथे रास्ता रोको देखील सुरू आहे, मात्र प्रशासनाकडून कुठलीही जे रिस्पॉन्स आंदोलकांना न भेटल्यामुळे आंदोलकांनी थेट जे रास्ता रोको करत इथे जे वाहने उभे होते वाहनावर दगडफेक देखील केली गेलेली। यामध्ये आपण बघायला गेलं तर ज्या 5 एसटी बसेसची तोडफोड करण्यात आलेली अशी प्राथमिक माहिती मिळते। मात्र या आंदोलकांना शांत करण्यासाठी कुठतरी पोलिसांनी पुढाकार घेतल्या दिसून आलं। आता गेल्या 2 तासापूर्वी हे आंदोलन अद्यापही सुरूच आहे आणि प्रशासनाकडून या आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र जोपर्यंत काही ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आले। दीपक, म्हणजे स्वाभाविकच काय नेमका तोडगा निघतोय पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।